नाशिकमध्ये एक सासू आणि दोन सुना अशा आहेत ज्यांनी नारी शक्तीची किमया दाखवून दिली आहे। गुलाबाच्या 3 झाडांपासून सुरू केलेला त्यांचा गुलकंदाचा व्यवसाय आता तब्बल 5,000 पर्यंत पोहोचलाय। या सासू सुनांनी बनवलेला गुलकंद आता अमेरिकेसह दुबईत सुद्धा निर्यात होतोय। म्हणूनच भारतातल्या नारी शक्तीची साता समुद्रापार पोहोचलेली किमया पाहूया खास महिला दिनानिमित्तानं। या आहेत जयश्री खैरे। लग्नानंतर त्या शेतकरी कुटुंबात आल्या। त्यानंतर त्यांनी घरातलं काम करत असताना छोटासा व्यवसाय सुरू करावा असं स्वप्न पाहिलं आणि शेतीशी निगडीत गृहउद्योग सुरू करण्याची खुणगाठ त्यांनी मनाशी बांधली। नाशिकच्या हनुमानवाडी परिसरात त्यांचे शेत असल्याने सुरुवातीला त्यांनी गुलाबाची 3 झाडं लावली होती आणि फुलं विक्रीचा व्यवसाय सुरू केला। त्यानंतर एका ग्राहकाने सुचवल्यानंतर जयश्री खैरे यांनी गुलकंद बनवण्याच्या व्यवसायात पाय ठेवले। आणि हळूहळू 1995 साली 3 झाडांपासून सुरू केलेला व्यवसाय आता 5,000 झाडांपर्यंत पोहोचलाय। नित्य नियमाने जयश्री खैरे आणि त्यांच्या दोनही सुना त्यांना या कामात मदत करत असतात। आता रोज 6 ते 7,000 गुलाबाची फुलं निघत असतात। यातील अर्धी फुलं बाजारात विक्रीसाठी तसेच मंदिरात जातात आणि उरलेल्या फुलांचे त्या गुलकंद तयार करतात। 1995 ला माझ्याकडे 3च झाडं होते। त्यांनी जो सांगितलं की तुम्ही जेवढा गुलकंद बनवाल तेवढा आम्ही घेऊ, त्याच्यामुळे माझ्याकडे लागवड जास्त आहे। आता हे 2 एकर बाग आहे। आणि याच्यामधला किती गुलाब तयार होतो, किती फुलं विकल्या जातात, काय किती याचे जवळजवळ रोजचे 5,000 फुलं निघतात। त्याच्यातून 2,000 विकतो, 3,000चा गुलकंद होतो। जयश्री खैरे यांना त्यांच्या दोनही सुना या व्यवसायात मदत करत असतात। घरातील सगळी कामं सांभाळून त्या दोघी फुले तोडून त्यांच्यापासून गुलकंद बनवतात। धंदाई गृहउद्योग नावाने त्यांचा हा व्यवसाय आता नावारूपाला आलाय। पहाटेच्या 5 वाजेपासून फुलं तोडण्याने त्यांच्या दिवसाची सुरुवात होते। रोज 2.5 ते 3 किलोचा गुलकंद त्यांच्याकडून बनविण्यात येतो। आतापर्यंत हा गुलकंद अमेरिका आणि दुबईला देखील पाठवण्यात आलाय। तुमचा हा जो व्यवसाय हा आता साता समुद्रापार पलीकडे गेलेला आहे, तुम्ही एक्सपोर्ट पण करता, कशा पद्धतीने लोकांचा याला प्रतिसाद मिळतो? चांगला मिळतोय, एकदम छान मिळतोय। लोक अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचलाय, दुबई, अमेरिका, पुणे, सगळीकडे। महिला आता कुठल्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाही। पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत त्याही खंबीरपणे उभ्या राहिल्यात। आणि त्यातच या खैरे सासू आणि सुनांचाही समावेश आहे। आणि म्हणूनच आपल्या प्रचंड कष्टाच्या बळावर नारी शक्तीला गुलाबाचा सुगंध बहाल करणाऱ्या या नवदुर्गांना लोकशाही मराठीचा मानाचा मुजरा। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।